चला द्या ती त्यांना. तर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये तर पहिलाच बॉल फिंट्या पॉवरनं नो बॉल टाकलाय राज आणि त्याचबरोबर आता इथे अक्षयची जोडी मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं दोन्ही संघ पहिली मॅच जर बघायला गेलं तर पराजित होऊन आलेले आहेत आणि या मॅच जिंकणं खूप गरजेचं राहील. या ठिकाणी जर पाहिलं की स्वराज फायटर्सचा संघ पहिली मॅच जिंकलाय आणि त्याच्यानंतर संतोष एजन्सी हा संघ मात्र पहिलीच मॅच ते पराजित होऊन आलेत. जिंकण्यासाठी दोन्ही संघांना मात्र ही मॅच खूप महत्त्वाची ठरेल. या बॉलवरती देखील तेहरी धावांचा फटका घेतला होता आणि मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. दोन्ही खेळाडूंमध्ये जर आपण पाहायला गेलं तर चांगला ताळमेळ आणि त्याचबरोबर फिंट्या पॉवर याच्या मात्र अग्रेसिव्ह ही गोलंदाजी आहे. राऊंड द विकेट ते बॉलिंग करतायत. यॉर्कर लाईन्सचा बॉल होता अगदी जडमध्ये टाकला होता आणि तिथे मात्र एकाच धावेवरती आता समाधान मानावं लागतंय. हे कुठेतरी आपण पाहायला गेले तर स्वराज फायटर्स या संघाच्या माध्यमातून एका बलाढ्य संघाला पहिल्याच मॅच मध्ये पराजित केलं आणि आता दुसऱ्या मॅच मध्ये संतोष एजन्सी पहिल्या गोऱ्याला त्यांनी पराजित केलं. आता मात्र फिंट्याला पराजित करण्याचं ध्येय मात्र घेऊन मैदानाच्या आतमध्ये ते दाखल झाले. थोडीशी मिसफील्ड आपल्याला बघायला मिळाली. पुन्हा एकदा दुसरा क्षेत्ररक्षक देखील ज्यावेळेला चेंडू पकडायला गेलाय तेव्हा देखील तिथे आपल्याला मिसफील्ड बघायला मिळाली आणि या बॉलवरती देखील तिहेरी धावा कंप्लीट करताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळालेत. हे कुठेतरी पोटेन्शियल राहिले. ही कुठेतरी ताळमेळ आपल्याला नक्कीच बघायला मिळते. आप्पा एसवार यांच्या मालकीचा संघ या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय पण तो परफॉर्मन्स सादर करत असताना अलोंग द कार्पेट ऑफला ड्राईव्ह करताना आपण पाहिलाय. एक धाव तर आता मिळते. एका धावेवरती आता संतुष्ट होत आहेत. पहिलं षटक इन प्रोग्रेसला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय आणि तेच मात्र क्रिकेट आता योग्य बघायला मिळालेलं आहे. येणारा पुढचा बॉल आणि फलंदाज मात्र तयार आहे. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. इथे नो मॅन्स लँडला चेंडू जाऊन ट्रॅव्हल होईल. लॉंग ऑफचा खेळाडू जोपर्यंत जाऊन चेंडूला पोहोचेल तोपर्यंत अतिशय वेगानं मात्र या ठिकाणी देखील दुहेरी धावा कंप्लीट होत आहेत. हे चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. आई एकविरा 11 या संघाला आपण रिक्वेस्ट करूयात संघ मालक आणि त्याचबरोबर कॅप्टन्स की आपला संघ घेऊन भोजनासाठी जायचं आहे. कुपन लगेचच आपण घ्या. तिकडे जेवणाच्याच दिशेनं कुपन आहे तिथे आपण जाऊन कुपन घ्यायचं आहे. या बॉलवरती मोठा प्रहार केला कीर्ती. यावेळेला कोणती चूक करणार नाहीयेत. फलंदाज राज होतोय नाराज जातोय सरळ मैदानाच्या बाहेर. इथे मोठा धक्का बसलाय. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. हे कुठेतरी चांगलं क्रिकेट आहे. आपण जर पाहायला गेलं तर स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून स्कोर काय धावसंख्या आपण पाहताय तर एका गाड्याच्या मोबदल्या संघाची धावसंख्या 13 झाली आहे. एक षटक संपलेला आहे. एक सर्वात मोठी विकेट म्हणजे राज पवार मैदानाच्या बाहेर. अक्षय तोरे आणि त्याचबरोबर आता क्रमांक 3 वरती नवीन फलंदाज पाठवलाय राकेश भट. ज्या राकेश भटला आपण पाहायला गेलं गेले 2 वर्ष क्रिकेट बसून लांब राहिला होता पण तो 2025 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा पुण्यात आगमन केलंय आणि ज्यावेळेला 2025 मध्ये तो खेळण्यासाठी आला अगदी पड्यालवाडीची जी स्पर्धा असोंडमध्ये अगदी काय धुमाकूळ घातला त्या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा 30 दशक आणि तोच दरारा मात्र घेऊन मैदानाच्या दिशेनं तो मार्गस्थ झालाय. मागच्या मॅचमध्ये देखील MSD स्टाईलमध्ये सामना फिनिश करत असताना आपल्या संघाला मोठा विजय मिळवून दिला स्वराज फायटर्सच्या संघाच्या राकेशनं. तो आता क्रमांक 3 वरती ज्यावेळेला त्याला पाठवलं गेलंय. षटक क्रमांक 2 कीर्ती नासरे यांच्या माध्यमातून मागच्या मॅच मधलं एक्सपेन्सिव्ह षटक होतं. तब्बल 14 बॉल टाकले होते परंतु आता मात्र पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती आहे. याला म्हणतात कमबॅक. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल घेतलाय. यष्टीरक्षक जर आपण पाहायला गेलं तर आमचे चांगले मार्गदर्शक देखील आहेत आणि त्याचबरोबर अगदी सर्व खेळाडूंचे चाहते म्हणजे अतिश भागवत हे देखील यष्टींच्या मागे संतोष एजन्सी या संघाकडून खेळताना दिसत आहेत. आपण जर पाहताय तर येणारा पुढचा बॉल असेल फलंदाजी ट्रॅकवरती राकेश हार्ड हिटर या नावाने त्याला संबोधित करतो आपण. या बॉलवरती खोलवरचा बॉल होता. मोठा फटका काहीच आहे परंतु डिक्लेअर झोनकडे केवळ एकच धाव फक्त मिळणार आहे. हे पोटेन्शियल राहिलंय राकेशचं देखील आणि त्याची स्ट्रेंथ म्हणजे मोठे स्ट्रोक खेळणं ही कुठेतरी स्ट्रेंथ आपल्याला पाहायला मिळाले. आणि अनेकशे आपण जर पाहायला गेलं तर खेळाडू या स्पर्धेचा आनंद देखील घर बसल्या घेत आहेत. जे ऑनलाईनच्या माध्यमातून स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून रेसिक मायबाप जोडले गेले त्यांचं देखील आपल्याला मनापासून हार्दिक स्वागत करावं लागेल. या दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा 30 कुठेतरी डोकेदुखी आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी मिसफील्ड परंतु या बॉलवरती देखील थोडंसं थांबवण्याचं काम दुहेरी धावा मिळून जातील.
एका बाजूला अक्षय मॅनफॉर उसगाव या गावातून बिलॉंग करणारा खेळाडू स्वराज फायटर्स या संघाकडे खेळताना दिसतोय। म्हणजे संपूर्ण स्पर्धा एकंदरीत आपण पाहिलं गेलं तर रत्नागिरी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये नाही तर संपूर्ण देशाच्या परदेशामध्ये स्पर्धा मात्र अगदी लोक आनंद घेत आहेत। या बॉलवरती एक मोठा प्रहार, चेंडू सीमा रेषा पार, राकेशच्या बॅटमधून यावला दणदणीत फटका, ब्रँडेड चौकार। काय सुपर फटकेबाजी केली जाते। इथे आम्हाला बघा बाईकची चावी मिळालेली आहे, ज्यांची कुणाची असेल आमच्याकडे संपर्क साधा आणि तुमचीच आहे अशी ओळख पटवा आणि आमच्याकडून घेऊन जा। बाईकची चावी मिळालेली आहे। कीर्ती सर यांच्यावरती खऱ्या अर्थानं थोडंसं दडपण असले, यावला बॅटच्या रडार मध्ये होता, ना घाव दे का ना ताव दे का, सीधा इस गेंद को सीमा रेषा पार फेका, ब्रँडेड षटकार, राकेश ऑन फायर। काय बॅटिंग केले राकेशनं कीर्ती सर यांच्यावरती खऱ्या अर्थानं मोठे प्रहार केलेत। हालाकी ही बॉलिंग मात्र कीर्ती सर यांच्या माध्यमातून अपेक्षित नाही आपल्या संघाला। मागच्या मॅच मध्ये देखील एक्सपेन्सिव्ह ठरले होते, या मॅच मध्ये देखील थोडेसे महागडे ठरतायत। आता मात्र कमबॅक करावं लागेल। दुसरं षटके प्रगती पथावर आहे, खूप साऱ्या धावा आता स्कोर कार्ड वरती जोडल्या जात आहेत। यावला नो बॉल, आता कुठेतरी दिशाहीन बॉलिंग आहे, एक्स्ट्रा बीमर बॉल टाकलाय, कॅस्टर मात्र पकडले, परंतु इथे बॅटिंग करणाऱ्या खेळाडूला मात्र एक संधी चांगलीच मिळाली। 3+1 = 4, 4 धावा ऍड कराव्या लागतील। या बोनसच्या धावा आहेत, म्हणजे तब्बल एका बॉल मध्ये बघा 10 धावा खर्च केल्यात। आता मात्र मागच्या बॉलवरती सिक्सर होतं, या बॉलवरती नो म्हणजे 4 घेतल्या गेल्या। आता लॉंग द कार्पेट स्ट्रेट धाव केलाय, इथे क्षेत्ररक्षक पोहोचेल, परंतु एकच धावेवरती आता संतुष्ट मानावं लागेल। दुसरं षटक अजून देखील आता संपलंय, दुसरं षटक 2चा खेळ समाप्त होतोय, धावसंख्या मात्र पुढे जाऊन पोहोचते 32 झालेले आहेत। सगळे आतापर्यंत 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे। टीमची धावसंख्या 32 या आकड्यावरती प्रचंड महागडे षटक ठरलं। पहिल्या ओव्हरमध्ये मात्र 13 धावा खर्च केलेल्या होत्या, एक विकेट देखील मिळाली होती पिंट्याला, परंतु त्याच्यानंतर कीर्तीवरती चढवलेलं आक्रमण आणि त्याचमुळे आता कुठेतरी एका चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटतो फलंदाजी करणारा संघ स्वराज फायटर्स। वैयक्तिक कोट्यातलं दुसऱ्या टीमसाठी तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा पिंट्या त्याच्यावरती चढवलं आक्रमण, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाल्याला झेल पकडतोय आणि मोठं यश मिळते। त्या अर्थात संतोष एजन्सी या टीमला ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र सरते शेवटी पिंट्याने आपल्या टीमसाठी प्राप्त करून दिली। छोट्या उंचीचा खेळाडू मोठा फटका खेळण्याच्या पवित्र्यामध्ये असताना टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं नाही, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता, त्याने झेल पकडला, मोठी विकेट मिळते आणि सन्नाटा तुम्ही पाहता अर्थात स्वराज फायटर टीमच्या प्रांगणामध्ये। संतोष एजन्सी पुन्हा एकदा यशस्वी पुनरागमन या मॅच मध्ये करताना पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या होत्या, त्यानंतर दुसरं षटक प्रचंड महागडे ठरलं। दुसऱ्या ओव्हरचा जर विचार केला तर कीर्तीने तब्बल 19 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याचमुळे 32 धावापर्यंत मजल मारता आली होती स्वराज फायटर्सला टीमला। राकेशने धुव्वाधार बॅटिंग मागच्या ओव्हरमध्ये केलेली होती। नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय फलंदाजीसाठी, आदित्य रेमजे आलाय, या टेटवली गावातून तो बिलॉंग करतो, अनेक वेळा या मैदानावरती तो खेळलाय। आता पुन्हा एकदा फार मोठी जबाबदारी असेल। ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, बॉटम एंडचा चांगला वापर केला, पंच केला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, परंतु इथे झपकन दुहेरी धाव देखील आदित्य आणि राकेशच्या माध्यमातून पूर्ण केली जाते। अतिशय सुरेख रनिंग बिटवीन विकेट दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान, तर दुहेरी धावा टीमची धावसंख्या मात्र पुढे सरकत असताना स्कोरबोर्डवरती 34। यावेळेला पुन्हा एकदा बॉटम एंडचा चांगला वापर केला, लॉंग ऑनचा खेळाडू थोडासा डीप मध्ये आहे, परंतु दुहेरी धाव पुन्हा एकदा याही बॉलवरती अतिशय सुरेख रनिंग बिटवीन विकेट दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान। राकेश कॉन्फिडन्स वाढवतो आदित्यचा आणि हे फार महत्त्वाचं असतं, कारण एक सेट फलंदाज जो नवोदित फलंदाज मैदानामध्ये आलाय प्रत्येक बॉलवरती 2-2 धावा घेतल्यानंतर त्याचा कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न जरूर। या बॉलवरती विकेट, आतिश भागवत यांनी शान झेल पकडला, यष्टांच्या पाठीमागे आदित्य रेमजे बॅक टू द पॅव्हिलियन आणि मोठी सफलता मिळते संतोष एजन्सी टीमला। दैट्स अ मैग्निफिसेंट कमबैक, अनदर संतोष एजन्सी। ये तो जाकी ये पिक्चर पूरा का पूरा बाकी है, हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ गीत नया गाता हूँ, शायद वही गीत यहाँ पर गुनगुनाते हुए पिंट्या। पहले ओवर में 13 रन खर्च किए थे, एक सफलता जरूर मिली थी। दूसरे ओवर में कीर्ति काफी महंगे साबित हुए थे, 19 रन उन्होंने खर्च किए थे, लेकिन तीसरे ओवर में फिर एक मर्तबा गेंदबाजी करने के लिए पिंट्या खुद आए थे और क्या लाजवाब गेंदबाजी का परिचय अभी तक पिंट्या के द्वारा देखने को मिला था। पहली गेंद के ऊपर सफलता, दूसरी गेंद के ऊपर 2 रन खर्च किए, तीसरी गेंद के ऊपर 2 रन खर्च किए और चौथी गेंद के ऊपर दोबारा सफलता मिली थी। ये कमबैक होता है दोस्तों, बिल्कुल सही सोच यहाँ पर, लेकिन उसके बाद यहां पर ऑफ साइड की तरफ थोड़ी सी मिसफील्ड नजर आती हुई, काफी तेजी के साथ यहां पर रन पूरे करते हुए 2 रनों का इजाफा होता हुआ टोटल स्कोर के अंदर, रन संख्या आगे बढ़ती हुई 38 रन इस समय स्कोर बोर्ड के ऊपर।
2 विकेट के नुकसान पर दोनों के बीच जो सफलता मिली है और पिंटिया को मिली थी। लोअर फुल टॉस दोबारा ऑफ साइड की तरफ ड्राइव किया था, शॉर्ट एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी ये देखे काफी तेजी के साथ गेंद के ऊपर आते हुए, लेकिन जब तक आकर गेंद को फील्ड करते उसके पहले बड़े इत्मीनान के साथ वो दूसरा रन मुकम्मल किया और इसी के साथ तीसरे ओवर का खेल खत्म हो चुका है। 3 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर रन संख्या आगे बढ़ती हुई 40 रन 2 विकेट के नुकसान पर, यानी कि आखिरी ओवर शेष है, आखिरी 6 गेंदें रिमेनिंग है और 6 गेंदों पर कितने रनों का योगदान देते हैं दोनों भी बल्लेबाज, ये काफी इंपॉर्टेंट हो सकता है सनी। शेवटचे 6 बॉल आहेत आणि बॉलिंग ट्रॅकवरती सौरभ पवारला पाचारण केलं जाईल शेवटचे 6 बॉल टाकण्यासाठी। परंतु जर पाहायला गेलं तर एका चांगल्या आक्रमक खेळीच्या फलंदाज म्हणजेच जो खेळाडू होता अक्षय थोरेला देखील मैदानाच्या बाहेर पाठवलं तर पिंट्या पवारनं। आतिश भागवत यांनी मात्र कोणती चूक केली नव्हती, यष्टींच्या मागे चांगली अशी कामगिरी, राईट हार्म ओव्हर द विकेट बॉलिंग असेल राकेश बोर्डच्या विरोधात। सौरभ काताळे ॲज आपण जर पाहायला गेलं तर पर्पल कॅप आता त्याच्या डोक्यावरती विराजमान झाली आहे। ऑफला चांगला ड्राईव्ह केला गेलाय पॉईंटच्या क्षेत्रामध्ये, चेंडू जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल ना तोपर्यंत अतिशय वेगाने यावला धावचीची संधी आणि इथे मात्र फलंदाज बाद होणार आहे। सौरभ काताळे बॅक टू द पवेलियन, 2 धावा घ्याव्या लागतील आणि सौरभ मात्र मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला बघायला मिळेल। आतिश भागवत यांचं खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी यष्टींच्या मागे काम बघायला मिळालं। डिरेक्ट हिट होता, अगदी पकडला आणि वेळ न करताच यष्टींवरती बॉल लावला आणि पंच मात्र प्रभावित झाले। सौरभला आता मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागतंय, हा मोठा धक्का मानावा लागण्यास स्वराज फायटर्स या संघाला। आता नवीन फलंदाज स्वप्नील पानवलकर याला मात्र पाठवलं गेलंय। शेवटच्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती धावचीज झाला, आता कुठेतरी कमबॅक मित्र म्हणेन पहिल्याच बॉलवरचा आणि त्याच्यानंतरला इथे फलंदाज आता स्वप्नील येतोय। लेफ्ट हँडेड बॅटरचा लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन शेवटचे 5 बॉल खेळण्यासाठी हे राहू शकतं का, इथून येणारी वेळ मात्र सांगून जाईल। क्षेत्ररक्षणमध्ये थोडंसं बदल असेल, लेफ्टी फलंदाज झालाय, क्षेत्ररक्षण कशा प्रकारे असेल लॉंग लेगच्या परिसरामध्ये आहे, त्यानंतर मिड ऑनचा क्षेत्ररक्षक लावला गेला, लॉंग ऑनला आहे, त्यानंतर डीप स्क्वेअर लेगला देखील लावला गेला, मिड विकेट बाहेर आहे, त्याचबरोबर लॉंग ऑफच्या परिसरामध्ये कव्हरचा खेळाडू 3rd यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणि त्याच नंतर आपण जर पाहायला गेलं एक खेळाडू मात्र अगदी डीप कव्हरला देखील आपल्याला बघायला मिळतो, ज्याला स्वीपर कव्हर म्हणतो, त्या ठिकाणी देखील असेल। ऑफच्या दिशेने आपण बघताय तर कव्हर पॉईंटचा खेळाडू लावला गेलाय, येथे क्षेत्ररक्षकच्या अगदी बाजूने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, सचिन पवार चेंडूपर्यंत पोहोचलाय, चांगला थ्रो आणि इथे मात्र स्वप्नील धावचीत होतंय। दुसरा मात्र पुन्हा एकदा धक्का बसतो, या बॉलवरती धावचीत होत असताना स्वप्नीलला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर। आणि आपण जर पाहायला गेलं तर नक्कीच इथे दोन्ही खेळाडूंमधला ताळमेळची कमी आहे। मी तर म्हणेन हे रनआउट इथे धाव नव्हते, राकेशनं योग्य वेळेला नकार दिला होता स्वप्नीलला, पण तो स्वप्नीलला मात्र सांगितलं की येस मी घेण्यासाठी इच्छुक आहे धाव, परंतु त्याच वेळेला इथे धावचीच झाला खेळाडू। आता नवीन फलंदाजाला पाठवलं जाते, नवीन फलंदाज चला लवकर यायचं, वेगाने या, आपल्याकडे वेळेची खूप कमतरता आहे। आता ऋषी पवारला पाठवलं गेलंय, सौरभच्या विरोधामध्ये ऋषी खेळताना बघायला मिळेल, पुन्हा एकदा लेफ्ट हँडेड बॅटर्सच पाठवला गेलाय, लेफ्ट राईट ही कॉम्बिनेशन और याच्या पुढे होणारी सर्वात मोठी मॅच असेल बी ग्रुप मधली मॅच असेल केपी डॉमिनेटर्स विरुद्ध एसके स्पोर्ट्स मोजेदा पोलीस सोबत। कॅप्टन रिक्वेस्ट आहे टॉस साठी लगेच कॉम्बॉक्स कडे यायचं आहे, ही ओव्हर संपण्याच्या अगोदर यायचं आहे। एसके स्पोर्ट्स मोजेदा पोलीस चला लवकरात लवकर आपण यायचं आहे टॉस साठी आणि त्याचबरोबर केपी डॉमिनेटर्स कॅप्टन इथे थोडीशी मिसफिट आहे। हर्ष अंगणीच्या माध्यमातून इथे आपण जर पाहायला गेलं ना आधीच तर कुठेतरी संघ आपण पाहायला गेलं खूप सारा धावा खर्च करतोय आणि त्याच्या नंतर देखील इथे क्षेत्ररक्षक अशा प्रकारचं जर का क्षेत्ररक्षण करत असेल तर संघ अगदी बॅकफुटवरती जाण्यासाठी कोणीच तुम्हाला थांबवू शकत नाहीये। ह्या चुका तुम्हाला स्वतःच्या चुका तुम्हाला पराजयाच्या दिशेने नेत असतात, एक एक धाव खूप महत्त्वाची असते या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये, एक एक धाव मात्र तुम्हाला इथे वाचवावी लागणार आहे। ओव्हर द विकेट समोर राकेश हार्ड हिटर या नावानं संबोधित करतो, पुन्हा एकदा यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आता कंट्रोलमध्ये दिसलाय, इथे एक्स्ट्रा धाव आता खात्यामध्ये जोडली जाणार आहे। फुल टॉस बॉल आहे, फटका प्रॉपर नव्हता, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत सचिन पवार अगदी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता चेंडूपर्यंत पोहोचला आणि चांगलासा थ्रो देखील पाहायला मिळाला, चांगली फेकी आहे त्या ठिकाणी। दुहेरी धावांवरती आता समाधान मानावं लागतंय। येणारा पुढचा बॉल आहे, या बॉलवरती मोठा प्रहार केलाय, हवेमध्ये बॉल आहे, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक इथे कोणती चूक नाही आहे, राकेश बोर्ड बाहेर, चेंडू राहील आतमध्ये, मोठा धक्का बसेल स्वराज फायटर्स या संघाला। काय बॉलिंग केले, लालच दिली होती आणि त्या लालचीचा शिकार मात्र बनला होता, कमी गतीचा बॉल होता, शॉर्ट ऑफ लेनची डिलिव्हरी होती आणि त्या बॉलवरती प्रहार करत असताना प्रॉपर टायमिंग नव्हता, जिथे विकेटचं पतन पाहायला मिळालं आणि राकेशच्या माध्यमातून एक मोठा धक्का बसतोय। धावसंख्या 51,
51 झालेली आहे. संघाचं अर्धशतक तर कंप्लीट झालंय, 51 झालेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. बॅटर्स चला या लगेच. आदिलला आता पाठवलं गेले. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 51 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटच्या बॉलसाठी आदिल हा मात्र किती धावा काढू शकेल हे बघावं लागेल, कारण सौरभनं आता मात्र घातक बॉलिंग केली आहे. ज्यावेळेला आपल्या संघाला गरज होती अचूक टप्प्याची, अचूक टप्पा देखील टाकला गेलाय. दोन्ही संघाने आपली प्लेइंग 11 लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. त्यानंतर टॉस केला जाईल त्या ठिकाणी. इनिंग ब्रेक मध्ये घेऊया. त्याचबरोबर षटक क्रमांक 4 देखील समाप्त. या ठिकाणी तुम्ही पाहायला गेले तर 2 धावा ऍड कराव्या लागतील. धावसंख्या 53 झालेली आहे. 24 बॉल 54 धावांचं या ठिकाणी आव्हान असेल. इथे थोडीशी आपण मध्यंतरामध्ये टॉस करून घेऊयात. एसके स्पोर्ट्स मोजिदापुली बनाम केपी डॉमिनेटर्स या दोन संघांमध्ये, आणि आपण टॉस करून घेतोय. की तुम्हाला वारंवार भोजनासाठी जाण्याची विनंती करतोय. तुमचे कोणतेही खेळाडू अजून भोजन करण्यासाठी गेलेले नाही आहेत. सो आपल्याला एक नम्रतेची विनंती आहे, कृपया आपण तात्काळ भोजन कक्षाकडे जा, भोजनाचा आनंद घ्या आणि पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी दाखल व्हा. आई एकविरा 11 या संघाला नम्रतेची विनंती आहे. केपी डॉमिनेटर एसके स्पोर्ट्स मौजे दापोली, बॉयज अँड जेंटलमॅन, या स्पर्धेतला हाय व्होल्टेज सामना आपल्याला याच्यानंतर पाहायला भेटेल. सो केपी डॉमिनेटर्स विन द टॉस, सो डिसाइड फील्डिंग. KP Dominators win the toss, elected to first, so invite first bat. SK Sports मौजे दापोली, म्हणजे मुन्ना असेल आणि त्याचबरोबर ऋषी, अशी फार महत्वाची लढत याच्यानंतर लेडीज बॉयज अँड जेंटलमॅन आपण पाहणार आहोत. चला पटकन लवकरात लवकर आपण सुरू करूया सेकंड इनिंग, कारण वेळ फार झालेला आहे. आणि हा सामना संपल्यानंतर लगेचच केपी डॉमिनेटर्स आपण टॉस जिंकलेला फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. सामना संपल्या लगेचच तुम्ही फिल्डिंगसाठी मैदानामध्ये या. शंभरच्या खाली अजून पण 51 रसिकपेक्षा गेलेत नाही. सगळे 100 पेक्षा जास्त वाढत चालले. पुनश्च एकदा थँक्यू, धन्यवाद डीजे. मैदानामध्ये जाऊया. दुपारच्या सत्रामध्ये तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॉयज अँड जेंटलमॅन, फार महत्वाची लढत. संतोष एजन्सी आणि त्याचबरोबर स्वराज फायटर्स असे दोन तुल्यबळ संघ. संतोष एजन्सी या संघाला या स्पर्धेमधलं जर आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये हा सामना जिंकावा लागेल. आई एकविरा 11 या संघाने आतापर्यंत दोन्ही सामन्यामध्ये पराभव पाहिलाय, तर स्वराज फायटर्स या संघाने सकाळच्या सत्रामध्ये विजय प्राप्त करत या स्पर्धेमध्ये 2 पॉईंट प्राप्त केलेत. संतोष एजन्सी संघाला देखील सकाळच्या सत्रामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलंय. तर या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा टॉप 4 मध्ये पोहोचण्याच्या तुमच्या आशा अपेक्षा जर जिवंत ठेवायच्या असतील तर कोणत्याही परिस्थितीमध्ये इथे विजय प्राप्त करावा लागेल. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना स्वराज फायटर्स या संघाने 53 धावा बनवल्या. 54 धावांचं एक विशाल लक्ष संतोष एजन्सी या टीमच्या समोर असेल. 24 बॉलमध्ये 54 धावांची आवश्यकता आणि स्ट्राईक वरती खेळतोय तो अर्थातच पिंट्या पवार, मॅन फ्रॉम दापोली. दापोलीचा स्टार खेळाडू. पहिल्या षटकातला पहिला बॉल हवाई फायर नो मॅन्स लँड एरियामध्ये. क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिला. दुहेरी धाव तर पूर्ण केले. तिसऱ्या धावेसाठी देखील धावलेत आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक जाऊन बॉल अडवेल तोपर्यंत तिहेरी धाव इथे कंप्लीट केले. अर्थात नो मॅन्स लँड एरियामध्ये चेंडूला खेळून काढलं होतं. क्षेत्ररक्षक थोडासा दूर होता. प्रयत्न तर जरूर केले. एफर्ट्सची देखील दाद द्यावी लागेल इथे क्षेत्ररक्षकाला देखील.
तर आता स्ट्राईक वरती पुन्हा एकदा नितेश आलाय. सकाळच्या सत्रामध्ये देखील त्याने पूर्णपणे मेहनत घेतली होती त्या आपल्या टीमला विजय प्राप्त करून देण्यासाठी, परंतु हार्डलक प्रयत्न थोडेसे अपुरे ठरले. यावेळेला पहिल्या षटकामध्ये जो सौरभ आलाय त्याच्यावरती पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. पहिली धाव पूर्ण, धावचेची संधी. यस, इथे अपील जोरात केलंय. पंचाने अपील एक्सेप्ट केलंय का? बघूया नेमकं काय घडलंय मैदानामध्ये. दोन पंच आता चर्चा करतायत. पिंट्या पवार क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय का क्रीजच्या बाहेर आहे? ज्यावेळेला यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या त्यावेळेला नेमका आता पंचांचा डिसिजन सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये. चांगली रनिंग बिटवीन विकेट दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान चांगला ताळमेळ देखील पाहायला भेटतोय. पंच आपण पाहतोय रोहित रेमजे असतील, त्याचबरोबर किशोर यांच्याबरोबर त्यांनी चर्चा केली. थोडासा वेळ जरूर घेतला, त्यानंतर योग्य डिसिजन आपल्यापर्यंत पाहायला मिळाला. दोन्ही टीमची धावसंख्या मात्र पुढे सरकते. नितेश जबरदस्त बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी, तर त्याचबरोबर सौरभ ओव्हर द विकेट मारा करताना या षटकातला पुढचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे मिड ऑनला. वेगाने चेंडूवरती एक चेंडूचे फेक करतायत गोलंदाजाच्या हातामध्ये. दरम्यानच्या कालावधीमध्ये मात्र पुन्हा एकदा दोन्ही फलंदाज एक धाव पूर्ण करतायत. आता स्ट्राईक वरती पिंट्या पवार. शिवाजीनगर दापोलीतला स्टार खेळाडू चमचमता सितारा फुलटॉस करून घेतलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाहीये. पहिला मोठा झटका बसतोय फलंदाजी करणाऱ्या टीमला, म्हणजे संतोष एजन्सी संघाचा तुरुप काय का. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या ओव्हरमध्ये सांगा किती धावा केल्या त्या. यस, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच डीजे. तर प्रत्येक ओव्हरमध्ये 13 धावांच्या सरासरीची आवश्यकता असताना इथे पहिल्या ओव्हरमध्ये मोठी चूक केली. पिंट्या पवारनी स्वस्तात बाद झाला. वाटलं होतं की हा खेळाडू शेवटपर्यंत उभा राहील विकेटवरती, परंतु सौरभची लाजवाब गोलंदाजी लोअर फुलटॉस होता त्याच्यावरती फसवलं. धन्यवाद बिट्टू, हे बिट्टू धन्यवाद. तर यावेळेला पुन्हा एकदा सौरभ या षटकातला पुढचा बॉल लोअर फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न. मिसफील्ड होते ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक मात्र दुसरे येऊन बॉल अडवतायत. दुहेरी धाव या बॉलवरती पूर्ण केली आहे आणि 2 धावेच्या मदतीने तुम्ही पाहताय सद्यस्थितीमध्ये स्कोरवरती धावा झाल्यात 8. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये या बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर जी सरासरी आहे ती मेंटेन ठेवू शकेल संतोष एजन्सी. हा सामना जिंकण्यासाठी प्रत्येक ओव्हरमध्ये जबरदस्त बॉल स्विंग होतोय. स्विंग अँड मिस. यावेळेला मात्र कौतुक करावं लागेल सौरभ याचं. शेवटचा बॉल होता, अप्रतिम टाकला. लेफ्टमच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला, पर्यंत बीट झाला. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. संघाची धाव संख्या मात्र एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा येत आहेत सनी मोहिते सर. 8 ना 8 आणि 1 विकेट आहे ना. चला, 1चा खेळ समाप्त. 8 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेल्या आहेत. एका खेळाडूचा नक्कीच या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर एक खेळाडूच्या मोबदला संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती तुम्हाला पाठलाग करायचा आहे. तब्बल 54 धावांचा 54 धावांचं ध्येय उद्दिष्ट पार करत असताना बॅटिंग मार्कवरती असेल नितेश साळुंखे आणि त्याचबरोबर सौरभ पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर सध्या तरी नितेश साळुंखे या खेळाडूची चर्चा आपण ओरम क्रिकेट फॉरवर्डमध्ये पाहिली आहे, परंतु आज मात्र पुन्हा एकदा ती सुरुवात तशाच प्रकारचा फॉर्म या मॅचमध्ये देखील तुम्हाला दाखवावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर मात्र असेल आदिल. वेगवान बॉलिंग टाकणे ही त्याची स्पेशालिटी राईट आहे, ही त्याचं पोटेन्शियल आहे आणि ही स्ट्रेंथ आहे या खेळाडूची. चेंडूला मात्र अगदी वेगानं फेकणं समोरच्या फलंदाजांच्या विरोधामध्ये ही स्ट्रेंथ आहे. राईट अप ओव्हर द विकेट बॉलिंग करेल. हा बॉल मात्र टाकला गेलाय, खोलवरचा बॉल होता. चेंडूला अगदी चांगल्या पद्धतीने हँडल केलाय. जोपर्यंत चेंडूला जाऊन पकडलं जाईल, फेकलं जाईल, एक धाव फक्त मिळेल. सौरभ पवार याला मात्र आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल मॅचच्या आतमध्ये, कारण संघ आता कुठेतरी बॅकवुडला परतलाय. पिंट्या पवार अगदी ओपनिंगसाठी आला होता, तो मैदानाच्या बाहेर लवकर परतला. अगदी समोरच्या दिशेनं यावेळेला प्रयत्न तर चांगला केला गेला होता, प्रयत्नांना अपयश आले. 2 धावा कंप्लीट होत आहेत. हा नानासा मामला आहे, परंतु योग्य वेळेला नकार नितेशनं दिला साथीदाराला आणि 2 धावांवरती आता संतुष्ट व्हावं लागत आहे. समाधान देखील मानावं लागणार आहे. 54 धावांचा पाठलाग करत असताना तुम्ही जर पाहायला गेलं तर तुम्ही पहिल्या षटकामध्ये 8 धावा बनवल्यात. पुढच्या येणाऱ्या षटकामध्ये एकंदरीत तुम्हाला 46 धावांची आवश्यकता होती. पहिल्याच बॉलवरती तुम्ही बघायला गेलं तर दुहेरी धावा तर काढल्यात, परंतु त्याच्यानंतरला पुढच्या बॉलवरती आता संघर्ष करताना एक खेळाडू दिसत आहेत. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल इथे असं वाटलं होतं.
ते चांगल्या प्रकारचे आपल्याला यष्टीरक्षकांच्या माध्यमातून थ्रो बघायला मिळाला. डिरेक्टली नॉन स्ट्राईकच्या एस्ट्रीनवरती बॉल फेकला, परंतु पॉपिंग क्रीजमध्ये अगदी सुखरूप फलंदाज दाखल झाले होते. राईट आर्म ओव्हर द विकेट. आदिलचा घातक बॉल येतोय, तो फलंदाजाला खेळण्यासाठी खूप कठीण चाललाय. या बॉलवरती मोठा प्रहार क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आहे. ज्यावेळेला बॉल पकडला जाईल इथे डिरेक्ट हिट असता तर करीबी मामला बघायला मिळू शकला असता, परंतु 3 धावा आता बायला मिळतील. या 3च्या माध्यमातून स्कोअर कार्ड आता मात्र पुढे सरकत जाईल. 14 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि आता मात्र मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावा लागेल. आणि का नाही, कारण का संघर्ष करणाऱ्यांसमोर नशीब देखील तुमचं हरत राहतं. आणि जास्त स्वतःच्या मनगटावरती विश्वास आहे ना, तोच मात्र यशस्वी होत असतो. विश्वास मात्र तुमच्या जे काम करते त्याच्यावरती ठेवावं लागेल आणि निस्वार्थपणानं तुम्हाला हे क्रिकेट खेळावं लागेल. तुम्हाला तरच जाऊन मात्र तुम्ही पुढे जाऊन यशस्वी बनू शकता. हे देखील तितकंच खरं आहे. आपण म्हणतो ना की एकंदरीत ज्या वेळेला एखादा खेळाडू चांगला परफॉर्मन्स सादर करत असतो त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या जातात, परंतु त्याच्या कठीण काळामध्ये जो संघ त्याला खूप सारा या ठिकाणी बघा मार्गदर्शन करत असतो तेव्हाच तो खेळाडू मात्र चांगला परफॉर्मन्स सादर करत असतो. वाईट बॉल टाकलाय, आता बॉलर थोडासा कुठेतरी दिशाहीन बॉलिंग करतोय. ऑफरमच्या बाहेर यॉर्कर लेनची बॉलिंग आहे. आदिलची चर्चा करायला लागेल, कारण का सगळे बॉल यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न ते करतात. कमी गतीचा बॉल आहे आणि इथे आपण पाहायला गेलं तर शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी थोडीशी मिसफिल्ड आहे. पहिल्या क्षेत्ररक्षकाला चकमा दिलाय, नंतर दुसरा क्षेत्ररक्षक आहे. धावचीची संधी इथे यावेळेला जर आपण पाहायला गेलं तर बॉडी लँग्वेज काय सांगेल बॅटरशी हे देखील बघावं लागेल. बॅट ड्रॅग झाले की नाही पॉपिंग क्रीज मध्ये. बॅटर्स बाद झालाय, फलंदाज बाद होईल. इथे मात्र धक्का बसतोय धावचीच्या स्वरूपात. सौरभ पवार याला मात्र परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. बॅक टू द पवेलियन, मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. आता मात्र त्यांचे मोठे बंधू म्हणजे सचिन पवार बाहुबली भरभक्कम मांद्याचा खेळाडू. धावसंख्या 17 झालेली आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. सचिन पवार आता बॅटिंग मार्क वरती आहे. पहिला पिंट्या पवार बाद झाल्यानंतर सौरभ पवारला पाठवलं गेलं, तो देखील धावचीज झाला. आणि आता मात्र सचिन पवार मात्र त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. नक्कीच सर, मी तर म्हणेन आजच्या दिवसातील सर्वात मोठे युद्ध बघायला लागेल. केपी डॉमिनेटरचा संघ एसके स्पोर्ट्स मोजे दापोली या संघाच्या विरोधामध्ये. म्हणजे एका बाजूला RP45 म्हणजे ऋषी पाचरटकर भाई मांडवकर, तर दुसऱ्या बाजूला मंदार गावडे आणि त्याचबरोबर मुन्ना बुरटे ही जोडी. अगदी एका बाजूला अटॅकिव्ह अग्रेसिव्ह बिग हिटर तर दुसऱ्या बाजूला डिफेन्सिव्ह मास्टर. अशा प्रकारचं बॅटल या मॅच नंतरला. मित्रांनो, रसिक मायबाभाऊ कुठे जाऊ नका, कारण का या नंतरला सर्वात मोठी मॅच आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळेल. डिफेन्स मास्टर विरुद्ध हार्ड हिटर हे बॅटल आपल्याला काही वेळातच बघायला मिळेल. आपला फुल टॉस बॉल आहे. प्रॉपर टायमिंग तर झालं नाही, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय, पण तो काय सुपर कॅच पकडली. सचिन पवार या बॉलवरती देखील बाद होतील आणि मोठा धक्का आता बॅटिंग करणारा संघ संतोष एजन्सी या संघाला धक्का बसतोय. 2चा खेळ समाप्त झालेला आहे. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती. लॉस ऑफ 3 विकेट्स. 17 धावा झालेल्या आहे. 2 षटकानंतरला देखील जिंकण्यासाठी तुम्हाला अजून देखील जर पाहायला गेलं तर एकंदरीत सर 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 37 धावांची आवश्यकता आहे. इथून 12 मध्ये 37 बनतील का, काय सांगाल? आय थिंक या ठिकाणी क्रिकेटचा खेळ बनवू शकतात आणि बनवायला पाहिजे देखील. तेवढ्या आक्रमक फलंदाजी त्यांच्याकडे आहे. या मैदानावरती अनेक वेळेला आपण 6 बॉलमध्ये जर पाहिलं तर 4 ते 5 चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी गेलेले देखील पाहिलेत. परंतु या प्रीमियर लीगचा जर विचार केला तर ती जी विकेट बनवली आहे थोडीशी टफ आहे, सीमारेषा पण थोडीशी लांब आहे. त्यामुळे आज सकाळपासून फार षटकार आपल्याला पाहायला भेटलेले नाही आहेत. दरम्यान या ठिकाणी जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती सौरभ वैयक्तिक कोट्यातलं दुसरं, टीमसाठी 3रं षटक घेऊन. समोर पुन्हा एकदा नितेश अजून देखील आहे. आपण बघितलं तर तो अगदी ओपनिंग करण्यासाठी आलेला होता पिंट्याच्या साथीने, परंतु तो किल्ला लढवतोय. पिंट्या लवकर बाद झाला. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की सौरभ देखील बाद झाला. सचिन, सागर हे खेळाडू त्याच्या साथीने किल्ला लढवत आहेत. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा मात्र सहजरित्या कंप्लीट होतील आणि दुहेरी धावेच्या मदतीने तुम्ही पाहताय स्कोर बोर्डवरती धावा झाल्यात 19. परंतु आपण जर अजून पाहिलं तर 35 धावांची अजून देखील गरज आहे. सामना जिंकण्यासाठी 54 धावांचं एक विशाल लक्ष्य सेट केलंय आणि या विशाल लक्ष्याचा पाठलाग करत असताना सातत्याने एका पाठोपाठ एक विकेट आतापर्यंत गमावले संतोष एजन्सी या टीमने. संतोष एजन्सी या टीमने आपण बघितलं टॉस जिंकलेला होता. पहिल्यांदा त्याने फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला, परंतु एक मोठी धावसंख्या देखील सेट झाली स्वराज फायटर संघाकडनं आणि या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत थोडीशी निराशाजनक कामगिरी संतोष एजन्सी या टीमकडनं. याच्यानंतर केपी डॉमिनेटर एसके स्पोर्ट्स मौजे दापोली
अशी महत्वाची लढत सर्वजण आपण पाहणार आहोत. ऑन साईडला ड्राईव्ह केला, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती आहेत, चेंडू अडवत आहेत. नितेश पुन्हा एकदा 2 धावा वसूल करतोय. सातत्यानं सिंगल डबल धावा घेण्यामध्ये नितेश यशस्वी ठरतोय, परंतु त्याच्या बॅटमधून अजून एकही मोठा फटका आपल्याला पाहायला भेटत नाही आणि हे चिंतेचं कारण बनलंय संतोष एजन्सी या टीमसाठी. जर एका दुसरा मोठा फटका आला तर संभवतः इथे यशस्वी पुनरागमन संतोष एजन्सी टीम करू शकेल. तो दबाव बघा, हे दडपण बघा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, ऑन साईडला चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये संपर्क आलेला नाही. चेंडू पॅडवरती जाऊन आदळतोय, धाव भेटत नाही. डॉट बॉलची सांगता होतीये. या दबावामधनं पुन्हा एकदा बाहेर पडेल का संतोष एजन्सी? यार्कर बॉल होता, अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला थोडीशी मिसफील्ड. 2 धावा पुन्हा एकदा यशस्वीरित्या पूर्ण केल्या दोन्ही बॅटर्सने आणि या दुहेरी धावेच्या मदतीने टीमची धाव संख्या पोहोचते ते आता 25 या आकड्यावरती. अजून 29 धावा बनवायच्या त्या सामना जिंकण्यासाठी. संतोष एजन्सी संघासाठी डू ऑर डाय पद्धतीचा सामना. मैदानामध्ये जो माणूस पराजित होतो तो माणूस पुन्हा एकदा जिंकतो, परंतु जो माणूस मनातून पराभव स्वीकारतो तो पुन्हा जिंकू शकत नाही. छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता. और इसी के साथ ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर रन संख्या आगे बढ़ती हुई 25, यानी कि आखिरी 6 गेंदे और मुकाबले को जीतने के लिए 29 रनों की आवश्यकता. क्या संतोष एजेंसी की टीम इस मुकाबले को जीत पाएगी या स्वराज फाइटर्स की टीम बैक टू बैक ये दूसरा मुकाबला जीतते हुए टॉप 4 में अपनी मक्तेदारी यहाँ पर और भी प्रबल करेंगे? आइए आखिरी ओवर की तरफ चलेंगे, सुनते सनी मोहिते को. 6 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता. इथे फलंदाजांना रिंकू सिंग बनावं लागेल, मोठे स्ट्रोक घ्यावे लागतील, कारण का 6 मध्ये 29 म्हणजे प्रत्येक बॉल आता सिक्सरच्या दिशेनं म्हणजे सीमारेषेच्या दिशेनं तुम्हाला ठोकावं लागणार आहे. आता इथे फक्त फलंदाजांना मात्र पर्याय उरलेला नाहीये मोठे फटके खेळण्याशिवाय. इथे 6 बॉलमध्ये 5 मॅक्झिमम ठोकला तर तुम्ही यशस्वी बनू शकता. संतोष एजन्सी या संघाकडून जर पाहायला गेलं तर फलंदाजीसाठी अगदी सागर नासरे या खेळाडूला आपण जर पाहायला गेलं तर मागच्या बाजूला देखील ठेवलं गेलं. मी तर म्हणजे सागर नासरे या खेळाडू सध्या तरी चर्चेतलं नाव राहिले, त्याला मागे ठेवणं कितपत योग्य होतं, कारण की इथून त्यांनी चांगली बॅटिंग देखील करू शकला. असं होम ग्राउंड आहे त्याचं, या ग्राउंडवरती सातत्यानं चांगलं तो अनेकदा क्रिकेट खेळलाय, त्याला मागे ठेवणं हे कुठेतरी मी तरी म्हणेन चुकीचं राहिलंय. हवेमध्ये चेंडू खेळले, ज्यावेळेला विकेट जाण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात. राजनं मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली कॅच पकडली, नितेशला बॅक टू द पॅव्हिलियन केलंय. यावेळी देखील एक चांगलाच धक्का बसतोय संतोष एजन्सी या संघाला. ज्याप्रमाणे झाडाची पानं गळली जातात तशाच प्रकारच्या या ठिकाणी या मैदानाच्या आतमध्ये संतोष एजन्सी या संघाकडून विकेटचं पतन देखील होताना आपल्याला बघायला मिळतंय. आता सागर नासरे एका बाजूला असेल तर दुसऱ्या बाजूला नवीन फलंदाज पाठवला जातोय. आय थिंक हिस्टॉरिकल मॅन प्रदीप मुलुगला पाठवलं जातंय. लेफ्ट हँडेड बॅटर्स आहे, अनेक स्पर्धेमध्ये चांगली अशी कामगिरी त्यांनी केली आहे. बॅटिंग मार्कवरती आता विकेट तर गेले. 4 बॉलचा खेळ इथून मात्र शेष असेल. या 4 बॉलमध्ये 29 धावा आता बॅटिंग करणाऱ्या 4 बॉलमध्ये 28 धावांची आवश्यकता असेल. 4 बॉलमध्ये 28. स्वप्नील पानवलकर बॉलिंग ट्रॅक वरती आहे. याच्यानंतरची पुढची मॅच हे येणारे 4 बॉल संपल्यानंतर ज्यांचं क्षेत्ररक्षण आहे केपी डॉमिनेटर्स, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, लगेचच लावून घ्यायचं आहे. या बॉलवरती मोठा प्रहार केलाय लॉंग ऑनच्या दिशेनं, मात्र क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाही. बॅक टू बॅक दुसरी विकेट आता मात्र आपल्याला बघायला मिळते. ऑन हॅट्रिक चान्स आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या पुढच्या बॉलवरती जर का हॅट्रिक घेतली गेली तर प्रणयजी नासरे यांचं बघा कॅश प्राइज आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. त्या कॅश प्राइजचा मानकरी या ठिकाणी हा बॉलर ठरू शकेल, परंतु त्याच्यासाठी आतिश भागवत येत आहेत बॅटिंगला, त्यांना बाद करावं लागेल तरच मात्र ही हॅट्रिक या संपूर्ण स्पर्धेतली पहिली नोंदवली जाईल. स्वप्नील पानवलकर या बॉलरच्या नावावरती. आतिश भागवत आमचे चांगले मार्गदर्शक आहेत, परंतु आज या मैदानाच्या आतमध्ये मात्र ते संघाकडून खेळत आहेत. संतोष एजन्सी या संघाकडून खेळताना ते दिसत आहेत. पहिली मॅच देखील ते गमावून आले, दुसरी मॅच देखील आता हातामधून परिपूर्ण सामना हा निसटलाय, परंतु आता ते बॅटिंग करण्यासाठी आलेत. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक स्वप्नील पानवलकरच्या नावावरती नोंदवली जाते का पाहावं लागेल. इथे मात्र कमी गतीचा बॉल, बॅट आणि बॉलचा कोणता संपर्क नाहीये तिथे. स्वप्नीलनं आता चांगल्या प्रकारचा या ठिकाणी चेंडू टाकला, बॅट बॉलचा कोणता संपर्क नाहीये. आतिश भागवत ज्याप्रमाणे सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत तसे शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील अग्रेसर आहेत. आता क्रिकेटमध्ये देखील तुम्ही चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळाला, परंतु ज्यावेळेला त्यांना बॅटिंगसाठी पाठवलं गेलं खूप वेळ झालाय. आता परिपूर्ण मॅच स्वराज फायटर्स या संघाकडे झुकताना आपल्याला बघायला मिळते.
सागर नाचरे हा खेळाडू मधला दमखम आहे, परंतु तिथे मात्र विकेटचं पतन आणि हे षटक देखील चांगले टाकले या खेळाडूंना. लगेच त्याला क्षेत्ररक्षण केपी डॉमिनेटर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आपलं. एसके स्पोर्ट्स आपल्या बॅटर्स पाठवून द्या आणि इथे मात्र मोठा विजय मिळवला जातोय. बॅक टू बॅक दुसरी विजय अगदी स्वराज फायटर्स यांच्या नावावरती नोंदवला जातोय. यानंतरची पुढची मॅच केपी डॉमिनेटर एसके स्पोर्ट्स मोजे दापोली. थोडीशी विश्रांती आणि विश्रांती नंतरला तुम्ही ऐकत राहा दी व्हॉइस ऑफ रत्नागिरी आदरणीय क्षीरसागर सर. स्वराज फायटर्स आणि संतोष एजन्सी आपण दोन्ही संघनायकांना आणि संघ मालकांना रिक्वेस्ट असेल आपले खेळाडू घेऊन भोजन करण्यासाठी जायचंय. स्वराज फायटर्स ऑल प्लेयर स्वराज फायटरचे सगळे खेळाडू आपण जेवणासाठी जायचंय आणि तसेच संतोष एजन्सी या संघाचे देखील सगळे खेळाडू आपण जेवणासाठी जा.